हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदा गमैकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगळदेवता. आम्ही आचार्य मध्वाबद्दल एक चिंतन करता शिलीची. मध्वा सिद्धांत कसले नारायण परम तागेले देवाले विष्णू पारम्य नारायणाची परमोत्तम देवो सर्वोत्तम देवो हरी सर्वोत्तम तत्व चिंतन करचे पशी पुढे आम्ही ते हरी सर्वोत्तम तत्व सगळे जगत्याक सर्वोचाक आईल तसले मध्वाचार्याल बदल चिंतन सुरवेक करूया म्हणून मध्वचिंतनेन तो प्रारंभ केला आम्ही. आता आचार्य मध्व तुळुनाडांतो म्हळ्यार उडुपीचे पाचक क्षेत्रांतो जन्म आयलींची हे पुराय जनां गोत्तस. तुळुनाडू म्हूण म्हळ्यार खंयचो म्हूण म्हळ्यार सह्याद्री पर्वताचे एक गोकर्ण दुखून कन्याकुमारी थंय आशिल्ले तसले एक जाग्याक तुळुनाडू म्हणटाची. अरबी समुद्राची ताका एक एक क्षिती जावन आसा. तशी हे निचावन एक बुकांत वाजिल्लें तुळुनाडू म्हळेले रामायण महाभारत कालांतूय आशिल्ले म्हूण. खंडीत असू नसुका ही ताका म्हळ्यार ह्या परशुराम सृश्टी म्हणटाचे आमी. हे कडचे जन पुरय सह्याद्री पर्वत तप्पलाचे प्रदेशाक कन्याकुमारी दुखून गोकर्ण गोमांतक थंय आशिल्ल्या प्रदेशाक आमी हांगा परशुराम सृश्टी म्हूण म्हणटाची. रामायणांत उत्तर रामायणा वतना रामाले नात्रालांतू सहदेव म्हूण एकलो आशिल्लो तो तुळुनाडाचे रायाल धुवेक वर्डीक करून आशिल्लो म्हूण म्हळेलें आमी. वाल्मिकी रामायणांत ताजे उल्लेख मेळना नातल्या आनंद रामायणांत आमी वाजिताचे. तशी महाभारत कालांतूय हे जागो आशिल्लो. अर्जुन तागेले दक्षिण भारताचे पर्यटनेचे कालांत उलुपी वार्डी कोण घेवचे आसताना ती नागकन्ये म्हूण म्हणटाची. हे तुळुनाडाचे अलूप म्हूण म्हळ्यार जाग्याचे राजकुमारी जावन आसा. ती सर्परायाले वासुकीली धूव म्हणून हे आमी महाभारतांतूय आयकल्यांची पुराणांतूय आयकल्यांची ती वासुकील धूव म्हणून. हे तुळुनाडांतू सर्पाराधन चड म्हणटना हे तुळुनाडू सर्पाचे प्रदेश जावन आसच्या ह्या प्रदेशाक ते वासुकील धूव आशिल्ली अलुपरायाल धूव जावन म्हूण आमी लेखताची. पुराणांतू तिका वासुकिले धूव केलवंत वासुकील धूव म्हणटाची. केलवंत वासुकिले ना ती तशी कशी मेळटा कसलेचे वो आमी तुळुनाडांतू नागाराधन चड विंगड भारताचे खंयच्याय प्रदेशांतू मस्त अशी नागाराधन पळोवचें मेळना नातल्यार हे परशुराम सृश्टींतू नागाराधन ही चड जावन आसा. तशी आनी स्कंद पुराण म्हूण आसा तांतू भितर सह्याद्री खंड आसा. तांतू तुळुनाडा विशयी मस्त कडेन मेळटा ते बाजून पळोवेत. हांगाय तुळुनाडाक परशुराम क्षेत्र म्हणूच सांगला सह्याद्री खंडांतू स्कंद पुराणाचे. थंय कर्णे हे पदन्यस्त रुचिरी सुरवारासि वस्त्रं जगन्नाधि यस्याः अमोमुचद्भाणकरेण भूम्नेः श्रीभार्गवस्सा जयति क्षितिर्नाः. हे तीर्थप्रबंधांतूय आमकां मेळटा विशय. एक पंत हांव तुमकां तीर्थप्रबंधाचे विशय सांगता. सर्व न्हंयचे विशय आमकां तांतूं मेळटा. हे मध्वाचार्याल विशय जातरी त्या एक काण आयकुची तशी आसा. कितली न्हंयो कशी जलिलीची न्हंयचे विशय कसले तांतूं भितर असल केलं त्या न्हंय खंय खंय होळण वता तांचे सकड जाग्याचे उल्लेख येता. तशी तीर्थप्रबंधांतू हे
परशुरामान केल्लो जागो परशुराम क्षेत्र म्हूण सांगला तें कसं म्हण एक सूक्ष्म जावन पळया. आमकां गोत्त आशिल्लें म्हणटा रामायणांतू जेवो कार्तविर्यार्जुनाल काणी मेळटा वय थंय हैहयाधिपती म्हूण म्हणटाची क्षत्रियांक गेलो रायू तो ताका परमात्माल अनुग्रहानाची ताका सहस्र हात आशिल्लो म्हणटाचे. ताका एक वर आशिल्लें कसं जालें म्हळ्यार खंयचेय शत्रून ताका मारूं जायना म्हूण सांगून. तशी निजामून तो कशी म्हळ्यार ताका इंद्रिय निग्रह गोत आशिल्ले आनी मादी अष्टसिद्धी ताका आशिल्ले. तशीची वायू म्हणके वेग आशिल्लो खंय ताका तो कसो करता म्हळ्यार एक पंत नर्मदा न्हंयंतू जलक्रीड खेळूक बायलेल ती तागेले बायलेल ओट वचून आसता. बायल मस्जन बायलो ताका रायू नवे तेदना ते मद ताका आपण भारी सर्वश्रेष्ठ रायू म्हूण सांगून सहस्र बाहूस म्हाका निग्रह करूं कोणाकय जायना म्हूण म्हणटना तो कसो करता ते सहस्र बाहू ते आड दवरून मस्त बायला लोट खेळटा उदकां भितर तांकां खेळूं जायना म्हण खातीर त्या बाहूची एक अणेकट्टूशी कोरून न्हंय हे कडेन अशी ताणें न्हंयचे एक हरिवस पळय त्या न्हंय होळचे गतिकची आड दिवचे आसा ही काणी आमी पळयल्याची पुराणांतू. तशी तस्सलो कार्तविर्यार्जुनू मात्र न्ही ताका न्ही रावणा युद्ध जाता न्ही तोच रावणा लेद्राक गेलवल म्हणून आमी रामायणांतूय पळोवचें मेळटा आमकां. तस्सलो कार्तविर्यार्जून एक दीस बेटे खातीर येयलो दनपारा वेळाक जमदग्नी ऋषील आश्रमाक येवका पडली ताका तानी जली भूक जली थंय येवका पडली ताका. जमदग्नी ऋषी म्हळ्यार परशुरामा ल्हान थंय दनपारा वेळ तो त्या वेळाक मंत्री सैन्य सकट घेवन आयला ह्यो रायो. त्या देशाचो रायो म्हणटना ताका खंयचे देशा राय जो ऋषी हांगेले एक ते क्रम तो कसले म्हळ्यार आचार तांगेलो कसो न्ही म्हळ्यार तांणी कोणूय मध्याना वेळार जेवो येवची तांणी आतिथ्य दिनान अशी पेटयनाची. तशी तो कसो करता म्हळ्यार राय येयला तागेले परिवार मंत्री सकट येयलेची तितले जनाक आदर आतिथ्य कोरका जाल्यार तो जमदग्नी ऋषी एक चुरुमाक्षी सरनी ताका म्हळ्यार तागे लागीं कामधेनुले धुव सुरभी म्हूण म्हळेले एक गाय आशिल्ली. कशी कामधेनू वशिश्ठाल आश्रम आशिल्लो कामधेनू विश्वामित्राल सैन्याक जाय आशिल्ली पुरे तिणें पुरयसिल्ली की तशीची सुरभीकय तितली सामर्थीक आशिल्ली. हांगा विश्वामित्रान थंय वशिश्ठाल आश्रमाच्या मुखेल वरीच हांगा कार्तविर्यार्जुनू तागेले मंत्री सेना परिवार घेवन हांगा जमदग्नीला आश्रम आयला. जमदग्नी तांकां आतिथ्य करता ते आतिथ्य पळोवन ते तांकां यथा योग्य उपचार म्हणटा पळय तशी रायाक ताका जाय आशिल्ले आहार ताका जाय आशिल्ले आसन ताका जाय आशिल्ले विहाराक सकडी कसो वदगयसून दिवका तितले केल्ले. मंत्र्यांक तांगेले योग्यते प्रकार सेना जनांक तशीची परिवारा जनांकय तांगेले यथा योग्य उपचार म्हळ्यार तशी कोणाक कशी उपचार करता त्या रितीन तो सुरभिले एक सहायान तांकां आहार की तांकां आसन की तांकां वस्त्र की तांकां उदक की सकडी तो ते पुरयसून दिता तो. ते पळयतना कार्तविर्यार्जुन आश्चर्य जाता इतले एक सान आश्रमा आसूचे जमदग्नी ऋषी हे म्हणटा आमगेल्या व्हड सैन्य परिवाराक कशी एक योग्य सत्कार करता तशी ताण केल्ले हाका कारण कसलें हागेल्या कसं कई दुखून अशी संपत्त म्हूण निमगे तो सांगता सुरभी धेनू मेगेले आशिल्ली देखून म्हाका कसली तोंदरी ना. तेदना कशी थंय विश्वामित्रान निमगेला पळय तशीच हांगा कार्तविर्यार्जुनूय म्हणटा तुका कसल्याक ते मेगेले आसल्यार भारी लायक हांव रायो कितें की जन येतर रस्ताची म्हूण म्हणटना तांकां आदर सत्कार करूं म्हाका मस्त सुलभ जाता म्हूण म्हणटना तो जमदग्नी दिना म्हणटा म्हाका होमधेनू जावन मेळ्ळिली हांव दिना म्हूण म्हणटना ते धेनूक सुरभी धेनूक तांडून व्हरता वासरू समेत त्यांक किरचता जाल्यार ते तितले आंबेत ती पाप गायी दुखता तिका मन जाल्यार तांडून व्हरतना कांय करूं जायना. तो माहिष्मती नगर गेले कोणाले कार्तविर्यार्जुनाले थंय तो व्हरता. तेवय अंतू भागवतांतू नवा स्कंदांत आमकां मेळटा पळया स एकदा तु मृगयां विचरन् विपिने वने यद्रच्चयो आश्रमपदं जमदग्नि रूपाविशन् तस्मै स नरदेवाय मुनिरहणमहरत् स सैन्यामात्यवाहाय हविष्मत्या तपोधनः स वीरः तत्र तद्दृष्ट्वा
अतिशय अयनं तन्नाद्रीयताग्निहोत्र्यां ताबिलाश स हयः तो आपल्या तागेले ताका तशी हें करता तेदना ताका ते आदर सत्कार करलेले पूण तो निमगिता म्हणून भागवतान तूचस तशीची हांगा थंय परशुरामू ना आशिल्लो त्या गायक तांडून मरतना आश्रमा ना आशिल्लो तो आश्रमा येतना थंय बेजारार बशिल्लो बापसूक पळोवन कसो जेल्ले म्हूण निमगितना बापसून सांगतना ताका भारी कोप येता कोप येवन सीदा माहिष्मती नगरा वचून कार्तवीर्यार्जुनाला युद्ध करून ताका मारता मारता म्हळ्यार हत्या करता ताका मागीर ते सुरभी धेनूक घेवन येता तेदना तागेले चेडवां भारी कोप येता कोप येवन तांणी राखून बसून आसताची खंयची वेळा परशुराम ते आश्रमा नाशिल्ली वेळ पळोवन तांणी ते आश्रमा येताची आनी जमदग्नीले माती कातोरून तांणी वताची हें कळ्ळें परशुरामाक कोप येवन सगळे क्षत्रिय वंशांव निर्मूल करता म्हणून संकल्प करता तो आनी पंत भूप्रदक्षिण करून सगळे भुंयत क्षत्रिय नातल्यावरी करता मागीर क्षत्रिय ना जाल्ली वय जाल्यार ते ताणें गेलवलेले आक्रमण करून गेलवलेले भूप्रदेश ते एक ताणें मस्त क्षत्रिय हत्या केले ब्राह्मण तो तेव्हां एक दोश जगत्या दाखोवका तो देवू जाल्यार तसले दोश करूं नज म्हूण सांगून जगत्या दाखोवचे खातीर तो कसो करता काश्यप ऋषीक आनी ते राज्य दान करता ताणें गेलवलेले सगळेची ती भूमंडल दान करता मागीर ते दान केलेले भुंयत आपणान राबून म्हणून पश्चिम समुद्र तीराक येता बाणसोण 30 मैल रुंद आनी एक 700 म्हळ्यार 700 मैल दिगाय इतले समुद्ररायाला सांगून ते बाणसोण तो ते समुद्र प्रदेश तुकून समुद्र मागशे वचू तशें करून भूप्रदेश करून समुद्राला ते घेता तो ताकाच येता परशुराम क्षेत्र पळय हांव इतले वेळ परशुराम क्षेत्र म्हळ्यार कसलें म्हण ताका हें सह्याद्री खंडांत हें वई म्हूण म्हणचे खातीर हें सह्याद्री खंडांत आस मात्र न्ही भागवतांतूय आस तो कसो करता ताणें कृतबाहू शिरस्तस्य गिरेः शृंगमिवाहरत तो ते कार्तवीर्यार्जुनाक मारन ताजे नंतर क्षत्रियांक पुरे मारता मात्र न्ही जग नुस्तें पाप निश्चय आहा पाप करलेले आमे ते निवारण जावका म्हूण सांगून तो कसो करता थंय पुराय क्षत्रियांक गेले रगत ताणें शमंत पंचक मळ्ळी कडीन शोणितोदान प्रदान नृपः चक्रे शमंत पंचके तो थंय शमंत पंचकांत थंय 5 रक्ता कुंड करता मागीर रचिकाक तपस्या करून रचिकान ताका प्रत्यक्ष तरी ते शुद्धोदक जावका म्हूण तागेले मागता आनी तांतू कोण कोण नाताची तांणी पुराय जनान मातृहत्या पितृहत्या गुरुहत्या दोश परिहार जावका तांगेले म्हूण सांगून मागता ताजे नंतर म्हाका केन्नाय तो तपस्या दुखून विचलीत जेवचनज तशी तूं म्हाका मन दिवका गट्टी अशे परी ताणें ಸ್ವಲ್ಪ वर आनी मागोस हे परी आमकां गोत्तशिल्ली काणी तशी मागीर हें स्कांद पुराणांत हेचे प्रदेशाक विंगड आका सह्याद्री खंडांत परशुराम क्षेत्र म्हणल्यार विंगड पुराणांत न्ही हेंची क्षेत्राक आतां आमी राबून आशिल्ले जागस पळय शूर्पारक म्हूण म्हणटाचे तशी परशुराम समुद्ररायाला घेतली हे प्रदेश वय ताणें 7 प्रदेशांत विभाग करून तेच आतां आमी सप्त कोंकण म्हणटाची कसले ते म्हळ्यार केरळ म्हळ्यार आमगोच केरळ तवळो म्हळ्यार आमगेले तुळुनाडू हैव सौराष्ट्र कोंकण कर्हाट कर्नाटक हे 7 नांवां ते प्रसिद्ध जावन ताका सप्त कोंकण म्हूण म्हणटाचे आतां गोकर्ण दुखून कन्याकुमार तयार आसूचे प्रदेश म्हूण लेखल्यारय पुरो तेदना थंय आतां हें मात्र न्ही हांगा विंगड आदिवासी जनांगणी आसा पळय तांणी पुराय तुळुनाडांत आसताची बंट बिल्लव मोगेर मोगरांची म्हणटा आमी आनी पुराय हेंची तुळुनाडांत आसाची हांगा हे तांगेलेक तुळुनाडाचे हे बंट बिल्लव
मागीर कोरग जनांक हे पळय मूल निवासी म्हणटाची तुळनाडांत पूड दुखून आशिल्लें आमी हांगा येवन रब्बिलीची मागीर म्हूण म्हणटाची म्हळ्यार परशुरामान ब्राह्मणांक कोणाक गवड सारस्वत मागीर अहिचत्रा दुखून हे पळय आतां तांकां शिवळी ब्राह्मण म्हणटाचे तांकां पुरे परशुरामान आप्पून ह्या जाग्यार राबयले आमगेले इतिहास काण पळयल्यार पुर्वाचे आमी त्रिहोत्रांत आशिल्लीची थंय दुखून ताणें परशुरामान हे कोंकण प्रदेश गेले नंतर थंय गोमांतका आमी येवन तागेले निमती जावन रब्बिलीची हे पळय आमकां लिंक मेळटा पळय तशीची हें मध्वाचार्यान आशिल्ले ते जाल्लेले ते शिवळ्ळी ब्राह्मण जनांग आसा पळय हे मागीर अहिचत्र म्हणलेले जागे दुखून येयलीची म्हणटा आमकां खंयच्यान धांतपुरे मेळटा अंत आतां हे बंट बिल्लव जन हांगा चड म्हणलें पळय तांणी मूल निवासी हांगाचे त्या मूल निवासी तांगेले एक धार्मीक आचरण सकड कसले इत्या म्हूण सांगून तांणी ते आत्ताय हांगा भुताराधना नागाचे हे नागाचे एक आराधना सकड जाता तुळुनाडांत तशें डकेबलिनी म्हूण म्हणटाचे ताका पुरो एक पाडदन म्हूण आसा पाडदन ते म्हळ्यार पद्या रुपार तांणी सांगिल्लें ते पाडदन एक तांतू नागराजू पाडदन म्हूण आसा खंय हें आजिल्लें तांतून चंद्र वंशाचो नहुश चक्रवर्ती आमकां पुराणांत येता पळय तागेले पूत ययाती शुक्राचार्याल धूव देवयानींक वर्डीक जेवचे आसना तागेले बायल न्ही ऋषप्रपाल धूव शर्मिष्ठा मागीर ताणें देवयानीके वर्डीक सुरवे देवयानी वर्डीक करून घेवचें मागीर शर्मिश्ठेक तशी देवयानीनी ययातील पूत तुरुवसो म्हूण म्हणलो ताणें तुळुनाडाचे नागकन्येक वर्डीक करून घेतिल्लें म्हूण थंय कशी वासुकिले धुवेक अलूप राजकुमारीक अर्जुनान वर्डीक करून घेतलें तिगेलें नांव उलुपी म्हूण आशिल्लें पळय तशीच ताजे नंतरचे ताजे पशी फुडें नहुश चक्रवर्तीले ययाती शुक्राचार्याले पूत शुक्राचार्याल धुव देवयानील पूत तुर्वसो म्हणलो तो नागकन्येकाची हांगा तुळुनाडाचे नागकन्ये वर्डीक करून घेवन ताका जाल्लेले चेडूवांक पळय तवळवराय म्हूण म्हणटाची म्हूण सांगून त्या पाडदनांत आसा हे पुरे कसं म्हूण म्हळ्यार ते एक जागो म्हणटा पळय तांचे एक लौकीक ते जागाचे एक लोकगीत न्ही म्हणटा थंय पळय हें मेळटा आमकां तशी जावन तुळुनाडाचे मूलजन तांणी बंट बिल्लव जन सकडी मोगेर सकडी आमी ब्राह्मण मूल निवासी न्हय म्हूण सांगून आसा कदंब वंशाचो रायो मयूरवर्म म्हूण म्हणलो 3नी शतमानांत ताणें थंय हे जागेंत तुळुनाडू आळवीक करतना अश्वमेध याग केल्ले त्या यागांत एक पुरोहीत जावन ताणें उत्तर भारताचे रोहिलखंड म्हूण थंय अहिचत्रपुरा म्हूण म्हणटाचे भागवतांत हे विशय आसा तुर्वसु रायाल यदुं च तुर्वसुं चैव देवयानी विजायत दुर्ह्युं चानुं पूरुं च शर्मिष्ठा वार्षपर्विणी म्हूण 9 स्कंदांत 18 अध्यायांत हें मेळटा आमकां तशी मागीर लक्ष्मीशालेक जैनी भारत म्हूण आसा तांतूय ताण सांगून आसा कसले ಅರಸ ಕೇಳ 64 ದಂಪತಿಗಳ ಧ್ವರದ ರತ್ವಿಕುಗಳ ರಸಿ ವೇದವ್ಯಾಸ ಪರಮಋಷಿಗಳಿಗೆ 7 ದೇವತೆಯರ್ಚಿಸಿ ಮಂತ್ರೋದಕವನು म्हणून म्हळ्यार हांगा हे ब्राह्मणाल कुटुंब सांगली पळय हरिश्चंद्रपुरा दुखून 64 मंदी ब्राह्मणाले कुटुंबाक आपोवन हाडून त्या रायान अश्वमेध याग करूंक तागेल राज्यांत तांकां राबूक जागो दिल्लो म्हूण आसा तांतू ಕೆಲವು ಜನ ಗೋಕರ್ಣ ಸ್ಕಂದಪುರ ಗಜಪುರ ಅನಂತೇಶ असले 32 ग्राम आतां ताका पळय विंगड नांव येवन सुका म्हाका ते मेळ्ळी खंयचे आसचे पुरो आतांचें नांव ताजें म्हूण म्हणच्याक जाल्यार ते समज कोणीय ते इतिहास गोत आशिल्ले जन आसले तांकां कळटलें ते जागो आतां कसो म्हणटाची म्हूण ते 32 ग्रामांत ते पळय ब्राह्मण राबलींची मागीर मयूरवर्माक चित्रांगद म्हूण म्हणलेले एकलो पूत जालो तागेले काळांत कितले की ब्राह्मण कुटुंब ताणें अहिचत्रपुरा दुखून आपयले अशी ಒಟ್ಟು ಸೇರ್ವೂನು 279 ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕುಟುಂಬ ते 32 ग्राम तुळुनाडाचे तांतू राबलींची तशी मागीर तांणी तांगेलांतूची एक सामाजीक व्यवस्था केल्ले रबका म्हणले नंतर एक जीवन करका म्हूण सांगून आसा पळय तशी तांणी
तांकां जाय आशिल्ली एक वेवस्था तांणी करून घेतल्या. आमगेले ही सप्न सारस्वत म्हळेल ग्रंथांतू आमी सारस्वत ब्राह्मण त्रिहोत्रा तुकून येवन गोमांतकार बिली थंय पुर्चुगीसाಲ ಆಳ್ವಿಕೆಯಿಂದ आमकां ಬಾಧೆ दितन थंय दुखून आमी पुरे कोची पर्यंत आमगेले ಕೆಲವು कुटुंब सकडे आयलींची थंय थंय एक सामाजीक थंची सामाजीक वेवस्थेक आमी बद्ध जावन आमगेलें जीवन थंचे रायांक गेले एक आश्रय घेवन शूर केल्ले म्हणून आमगेले एक पूर्व आमगेले चरित्रेंत आमी पळयताची. तशी ह्या ब्राह्मण पुरे तांगेलो अग्निहोत्र स्मार्त ब्राह्मण भट्ट तंत्रीजन पंडित अशी पुरे एक तांगेल्यांतू एक ग्रूप म्हळ्यार एक गुंप करून तांगेले एक ग्राम अशी पुरे करून घेवन राबलीची म्हणून अग्निहोत्री जन तांणी जावचे त्या रायान करचे हवन होम पुरे तांणी मेलविचार घेतले की स्मार्त जनान पुरे वैदिक मंत्र तांणी पठण केले की आगमोक्त कसल सकड कार्य कोरका म्हूण निर्णय केलेले जनाक तंत्री म्हणली की मागीर भट्ट म्हूण म्हणटले जन थंय पुराय कोरका आशिल्लें कार्य करून त्या यागा वेळार पुराणांनी सांगच्या शूर केलें की पंडीत म्हणलेले जनांक थंय न्याय तीर्मान करूं सांगली की ताणें मागीर रक्षण करच्याक पक्षनाथ म्हळ्यार आतां आमी आळविके तागेले कोणाले ते मयूरवर्माल जेवो तागेले पुतू चित्रांगदल काळगती जेवो तांणी पुरे अशी विंगड जन करून तांकां एकाक नांव दिलेलें तें कसले पंडीत भट्ट तंत्री स्मार्त मागीर अग्निहोत्र मागीर बल्लाळ म्हणलेले जनांक आडळीत करूं दिल्लें अशी पुराय विंगड जन तांगेल रितीर तांणी एकाक ग्राम करून कोण कसल काम करता त्या ग्रामांत म्हूण सांगून तांणी एक कसं म्हणटाची कानून कट्टुकट्टाले म्हणटा त्या प्रयत्न तांणी हाडलेले म्हूण तशी भायर दुखून ಸ್ವಲ್ಪ ब्राह्मण येयलींची आर्यन म्हळ्यार आतां आमगेले विशय हांतू येता तशी तांणी थंय दुखून येवन थंयचे आर्य संस्कृती विंगड जागे दुखून येयले तांगेली एक संस्कृती थंयची घेवन येयल्यांची तांणी तांगेली मूल संस्कृती म्हणटाची मागीर खंयचे देशांत तांणी राबल्याची ताजी त्या संस्कृती वटू तांणी मिंगल करून घेतले ते तांगेली संस्कृती वटू ग्रामीण तांणी राबिल्ले ग्रामीण संस्कृती तांणी अळवडसून घेवन तश्यावन आमकां ब्राह्मणांक फुडें भुताराधन मागीर नागाराधन पुराय नाशिल्लें आतां तांणी ते हांगा येवन त्या जाग्याचे आराधन अळवडसून घेवन जाल्यार तांणी कशें केलें म्हळ्यार तांगेले एक लिमिटेशन्स वैदीक धर्माचे लिमिटेशन्सांतू तांणी तें भुताराधन नागाराधन आतां आमचे गेल्ल्यांकय ಕೆಲವು कुटुंबे भूत म्हणून आसा ಕೆಲವು जनांक ना म्हळ्यार तांणी हांगा येवन मेळणू घेतिल्ले ते मागीर तशी ಕೆಲವು कडेन ಕೆಲವು कुटुंबेच्याक भूत म्हूण नाग सादारण पुराय कुटुंबेकय आसाचे आमी पळयताची तशी मागीर हें क्रिस्तशक 11 शतमानांत अशीची उतरां दुखून सर्व ब्राह्मणान एकडे वलस येवच्या शूर जाल्ले हे पुराय आमी पळयताची येवन विंगड जाग्यांत राबलींची ते जाग्याच्या नांवान तांकां आपयले शिवळ्ळी कोटा कोटेश्वर कुंदापूर पंचग्राम अशी आमकां पळय मिथिल कन्याकुब्ज द्राविड मागीर सारस्वत तशें पुराय आपयताचे पळय आमकां राजापूर सारस्वत आमगेल्यांतू केवल गौड सारस्वत मान न्ही राजापूर सारस्वत चित्रापूर सारस्वत अशी पुराय आसा तशीच तांगेल्यांतूय तशी जाल्ले म्हूण शिवळ्ळी ब्राह्मण कोटा ब्राह्मण कोटेश्वर तशी त्या वेळाक सुरवे एक पंथ म्हणली पळय आलूप वंशाचे आशिल्लीची त्या आलुपांक मागीर आलूक म्हूण सांगून नांव येयलें तशी ग्रीक जनानय तांतू ओलोकैरा म्हूण सांगून ते बरयला खंय राजधानीक तांगेले अलुका तांगेले थंय आतां बारह कन्यापूर आमी बारकूरू म्हणटा पळय थंय तांगे अलूप रायांगेले कुलदेव थंय आसा म्हूण उद्यावरांत भैरव मागीर तांणी बारह कन्यापूर आशिल्ले ते सांगून आतां बारकूरू म्हूण जाला थंय ते तुळुनाडाचे आतांय आमी बारकूर राजमनेतन न्ही म्हूण पळयता पळय तशी ते आलूक जन आसा पळय तांणी शैवय जाल्लींची सर्पाराधकय जाल्लींची अशी बारकूरू राज्य मागीर ते बारकूरू राज्य मुखार सुनू जैनांच्या चिल्यांक ताणें वारडिकोवन घेतले तशें पुराय येता ते वारडिकोवन घेतरी ते 12 जन जैन चिल्यांक वारडिकोवन घेतले देखून ते मागीर चवट आतां पळय आमी चवट सकड म्हूण पळयताचे पळय अजील चवट बंग मागीर हेग्गडे असल पुराय आदीकय आसा ते पुराय नाम
तशी त्यांनी विंगड विंगड राज्यांतू तांकां ताणें राज्य वांटून दिल्ले. त्या बारकूर राज्याचे रायान भुताळ पांड्य म्हूण तागेलें नांव. तागेले 12 जन जैन चेलयाल निमती तागेले बायलाल निमती विंगड विंगड नांव येयले चेडवांक. तांकां ताणें विंगड विंगड गांवांचे राज्य म्हळ्यार थंय राय कोरून सोडली तांकां. आजीकय अजिल चौट कुंबळे राय म्हूण म्हणलेलें पळय ते आजीकय आमी तें नांव पळय आयकतर आसा पळय. थंयच्यान ते 12 ऊरू जेवो 12 कन्यापुर जेवो 12 ऊरू ताका नांव येयलें कसो म्हळ्यार ताणें 12 चेलयांक 12 कन्येक जैन कन्येक वर्डी कोरून घेतिल्ली देखून जेवो. मागीर हेंची अळया संतान तांगेलें विंगड जीवन आमगेलें विंगड जीवन. हें आतां कसो खातीर सांगचें म्हळ्यार हें तुळुनाडाचे विशय थोडे कळ्ळो म्हणले खातीर मात्र सांगिल्लें. हें भायर दुखून ब्राह्मण इल्लींच हांगा तुळुनाड मूल जावन हेंचे पुरे जन आशिल्ले कोण अजिल चौट बल्लाळ पांड्य भुताळ पांड्याल चेडून ते पळय तांणी आशिल्लींची मूल. मागीर हांव सांगिल्लें पळय अहिच्छत्रा दुखून तशी त्रिहोत्र दुखून आमी पुराय इल्लींची म्हणून. हें अहिच्छत्रा दुखून येयली पुरय स्मार्त शैव जलींची तांणी आमी वैष्णव आशिल्लींची. मध्यंत आमी मागीर शंकराचार्याल काळांत शैव जलिलींची म्हळ्यार वैदिक धर्म नाश जावची एक वेळ येयली तेन्ना ते जैन रायाल निमती तेदना आमी शंकराचार्यान वैदिक धर्म वाडोवन घेवन आयिल्ले देखून तांणी अवतार घेवन म्हळ्यार तांणी शंकराचार्य जल्मा येवन तांणी ते वैदिक धर्म वाडोवन व्हरलो देखून हाजे की वैदिक धर्म आसा तें एक शंकराचार्याल विशय आमी हांगा सांगूंक जाता. त्या वेळाक शंकराचार्यान हे पळय त्या वेळार चडती जन वैष्णवय आसा पळय आमी जावन विष्णू आराधक आमी शैव जलींची म्हूण सांगून पुराणांत सकळे मेळटा. तशी आमगेली कितलीकी मूल देव खंय गो मानतो आमी शैव ते म्हणटा पळय रामनाथी ते पुरे लिंग रुपारी आसा पळय तशी. मागीर तेचे ब्राह्मण आयली तांणी शैव धर्म ते स्थळीक धर्मावटू समन्वय जाल्ले म्हूण म्हणली पळय आमी नागाराधनेनी मागीर सुरू जाल्ले म्हूण. तेदन ते लूप राय आनी तांगेले 12 जन बायलोय तांणी धार्मीक श्रद्धेचे आशिल्ले देखून हांगा येयले ब्राह्मणांक देवालयांनी कोण राबता तांणी दत्ती दिले दान दिले ब्राह्मणांक आश्रय दिले म्हूण सांगून म्हणून आसा. तशी तुळुनाडांत सप्त शैव क्षेत्र जाल्लींची म्हणून म्हळ्यार हांगा ते जाल्यार कशी म्हूण म्हळ्यार अंतू आसा खंयचे अंतू आधार आसा ताका खंयचे गांवांत कसो सकट जाल्ले म्हूण तीर्थ प्रबंधांतूची पश्चिम प्रबंधांतू सांगून आसा कशें जालें म्हूण म्हळ्यार अही पदवीं भावयन्निश भाविनीम अद्यास्तेश शयनम स्निग्धाम लिंगशिलाम हरिही. ते उडुपींत पळय अनंतेश्वर लिंग सुरवेचे एपिसोडांत हें अनंतेश्वराल काणी सांगला. मागीर कुमारेंद्रिय सुब्रमण्येश्वराले तेवय आसा सुब्रमण्यस्य महिमा वर्णितुम केन शक्यते म्हूण सांगून तीर्थप्रबंधांत आसा. मागीर भासी कुंभासी संज्ञत्वम क्षेत्र श्रीश गिरीशयो म्हणून कुंभासीचे कुंभेश्वराल विशयू येता. थंय कुंभासी न्हंयची तिरारी आसूचे. ताजे नंतर कोटेश्वर स्थानम शोभते यत्पुरुत्रयम पुरारी चैव निर्जित्य ध्वजेनाद्यपि जरंबते म्हणून कोटेश्वराच्या गांवांचे विशय येता. क्रोडयोगेश्वर आज आमी ताका शंकर नारायण म्हणटाची थंय ते एक जागो ते शैव क्षेत्रांतू. ताजे नंतर कोल्लूर मुकांबिका कृपालोकाना कांक्षित फलप्रदा मुका नक्रत ये शत्रुनेकांतिक जनप्रिया म्हणून सांगून ते एक शैव क्षेत्र म्हणटाचे. मागीर गोकर्णेश्वराचे महाबलेश्वर अशी पुराय येता. त्या शैवांगेले आराध्य क्षेत्र जल्लींची म्हूण सांगून. तशीच शंकराचार्य जन्म आयलीची केरळाचे कालट्टी ग्रामांतू तांणी बौद्ध जैन मत तांणी शून्यवाद तांगेले तांणी निरीश्वरवाद म्हणटा परमात्मू ना तांकां. तशी त्या तांणी निराकरण केल्लें ते दोळतई पुराय जन ते जैन राय बौद्ध रायाल आळविकेंत आयिल्ले सर्व ब्राह्मण
एक पण तांकां कसं करचें म्हूण कळनी थंय दुखून मूल दुखून तांणी आशिल कडेन दुखून आर्य संस्कृती घेवन येयल्यान तांणी हांगा वैदिक धर्म तांगेलो जाल्यार हांगा तरी हांगाचे राय कशें सजी यता राजा तथा प्रजा म्हूण म्हणल्या वरी तांणी ते रायाल प्रभावा पडलींच की ते जैन मत बौद्ध मत येद्र तांकां तांगेले वैदिक धर्म पालन करून येवचाका जायनी राखून घेवन येवचाका जायनी म्हणटा पळय निपूण एक धर्म पालन करतले मस्त जन आशिल्ली तेन्नाय तांगेली मूलधर्म सोणी जाल्यार येद्राटिके तांणी रायान सांगिल्ली तशी आयकूंक जात आशिल्लें त्या वेळार शंकराचार्य जन्म आयलींची तांणी बौद्ध जैन मतां ते निरीश्वरवाद निराकरण केल्ले वैदिक धर्म तांणी हाडले जाल्यार ताका अद्वैत धर्म म्हूण म्हणलें जाल्यार अद्वैत धर्मा प्रकार तांणी कशी सांगली म्हळ्यार आत्मनी परमात्म एकूच म्हूण सांगलें माया जगत्य माय म्हणलें मिथ्य म्हणलें हे पुरे न्हय म्हूण निराकरण करची खातीरची खंडन करचे खातीरची 400 वर्ष नंतर शंकराचार्याल 485 वर्ष म्हूण येत नंतर तुळुनाडाचेची पाजक क्षेत्रांतू मध्वाचार्य जन्म आयलींची तांणी अद्वैत मताचे सर्व ते आपले मायावाद न्ही म्हणलें तें खंडन करून द्वैतमत प्रतिश्ठापन केलें आनी वैदिक धर्माचे पुनरुद्धार कार्य मध्वाचार्यान केलें ताका तत्ववाद मध्वाचार्यावादाक तत्ववाद म्हूण म्हणटाची आनी मध्वाचार्याल अवतारा वेळार आमगेले भारत कशें आशिल्लें धर्मस्थिती कशी आशिल्लें म्हणून आनीक एपिसोडांत आमी पळोवया आजी सांगिल्लें सर्वई परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरि कृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता हरि ओम।